आता बातमी कबूतरखान्यांबाबतची। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच कबूतरखान्यावरून जाहीर वक्तव्य केलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल असं सांगून राज ठाकरेंनी कबूतरांच्या बाजूने भूमिका घेणाऱ्यांना खडसावलं। कबूतरांमुळे कोणते रोग होतात हे जैन मुनींना समजलं पाहिजे या शब्दात त्यांनी जैन मुनींनाही फटकारलं। जैन समाजातील आंदोलकांवरही कारवाई व्हायला हवी होती अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकार आणि कौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढांवरही ताशेरे ओढले। एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे। आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। मुंबईतील नागरिकांना आणि मुंबईत आलेल्या पर्यटकांना विस्तीर्ण सागरी किनाऱ्याचा आनंद घेता यावा यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर कोस्टल रोड लगत